एकदा बबल्याचा परफॉर्मन्स आवडला असेल तर जोरदार टाळ्या जाऊ द्या वाशीकर. अफलातून गोलंदाजी केली. यस आणि विजय पाटील यांच्या माध्यमातून आणि बिपिन पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी बबल्यासाठी दिले जाईल. तदनंतर गौरव साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. गौरव चला गौरव या आणि तदनंतर केतन खोपोली टीमचे केतन यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे ते घेऊन जा. चला खोपोली संघाचा केतन ज्यांनी षटकार मारला होता. केतन आपण पराभूत झाला परंतु काही हरकत नाही आहे. आपल्यासाठी कॅश प्राइज ते आमच्याकडे जमा आहे ते आपण घेऊन जायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूने किंग ऑफ कुंभार आली आणि त्यांच्याच विरोधामध्ये जय हनुमान करंजा उरण या दोन्ही संघांमध्ये आपण बिग फाईट पाहायला मिळणार आहे. इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. स्वरूपला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. चला बिपिन पाटील आपण इकडे यायचं आहे कारण तुमचा आवडता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहुल जितेकर दाखल होतोय. स्वरूप खरं तर या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहिजे तितके कामगिरी त्याच्या माध्यमातून इथे येताना पाहायला मिळालेली नाही आहे. आणि राहुल जितेकर मंथन वाडकर विक्स कुठे असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. मंथन वाडकर नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं टॅप केला बॉलला कमालीची फिल्डिंग. वाह अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. ऐमान यांच्या माध्यमातून लाजवाब खरं तर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुढचा बॉल पायावरती टाकला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु इथे आपण जर पाहिलं तर रन खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही आहे. अजून एक डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे सुंदर फटका यशच्या बॅट मधून 4 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. मग आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक देखील याच खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. आणि धावा झाल्या धावफलकावरती 6 धावा पहिल्या षटकाच्या. षटक संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा. मोहित सर्व यंग टॅलेंट खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहित गोलंदाजी मार्गवरती इथून सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो दुसऱ्या षटकातील. मोहित गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल परंतु इथे काय घडलंय. नो बॉल होता त्याच्यावरती एखादा चांगला फटका परंतु नो +1 एकूण 2 धावा इथून स्कोर कार्ड वरती लिहिल्या जातील.
8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे सुंदर फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे काय घडतंय या बॉल वरती? नो बॉल त्याच्यावरती. खर तर 4 टोटल, नो प्लस 4, 5 धावा इथे धावफलकावरती लिहिल्या जातील. मग खर तर कुंभारली संघाचा प्रमुख खेळाडू यश काय आजच्या दिवसामध्ये बॅटिंग करतोय, आपल्या टीम साठी धावा गोळा करतोय. महत्वाच्या मॅच मध्ये इथून जर जिंकलात तर मात्र एका ट्रॉफीचे हकदार होण्याची संधी. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जरूर इथून घेतले जाईल. टोटल धावा जर आपण पाहिल्या 14 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे फक्त दिशा दिल्या. सुंदर फटका राहुलच्या बॅट मधून. आता मात्र 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. द लेजंड राहुल जितेकर. कित्येक वर्ष कुंभारली टीम साठी त्यांनी अप्रतिम खेळ केलाय. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असेल आणि धावफलकावरती टोटल 18 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने तशाच प्रकारचा स्ट्रोक. अजून एक दणदणीत खणखणीत चौकार. 22 धावा धावफलकावरती. किंग ऑफ कुंभारली संघ मैदानाच्या आतमध्ये काय खेळ करतोय. अजून एक चौकार राहुल जितेकरच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावरती येताना आपण पाहणार आहोत. अजून एक लगातार 3 बॉल वरती 3 चौकार ठोकलेत राहुल जितेकरनं आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 26 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घेऊया. एका बाजूने अष्टमी नाईक रामवाडी पेन आणि त्यांच्याच विरोधामध्ये मजिद मोहल्ला शिल्फाटा खोपोली. चला टॉस साठी कॅप्टन या. पहा प्रेक्षकांना विनंती असेल, बॉल टाकताना कोणी बाहेरून आवाज द्यायचा नाहीये. बॉलरला या ठिकाणी खरं तर अडथळा निर्माण होतो, त्याच्यामुळे विनंती असेल. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ऐमान. इथे सुंदर फटका यशच्या बॅट मधून. 4 धावा. 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अफलातून बॅटिंग. इथे काय घडतो मैदानाच्या आतमध्ये. सुखरूप त्या ठिकाणी बॅटर पोहोचलेत. रनिंग देखील लाजवाब दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कॉलिंग देखील अप्रतिम पाहायला मिळतोय आणि 31 धावा. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आले. तिसरे पंच आता आपण या रनआउट साठी पहा. प्रत्येक पंचांना या ठिकाणी डाऊटफुल असेल तरच आपण या ठिकाणी थर्ड अंपायरची मदत घेऊ शकता, परंतु कुठल्याही टीम साठी इथे मात्र वारंवार रिव्ह्यू दिले जाणार नाहीयेत. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. नॉट आउट फलंदाज असतील. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
आणि 31 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वरती राहुलला आपण पाहतोय. मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर 3 बॉल वरती 3 लगातार चौके येताना आपण पाहिले, 4 धावा येताना पाहिल्या. पहा बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन इथून येताना पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती येताना आपल्याला इथून स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार आहेत. आरजे ट्रॉफी इथे चांगला फटका, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आणि प्रेक्षक काय बोलतात त्या ठिकाणी पहा. 4 धावा आणि हा सलगचा चौथा चौकार खरं तर राहुलच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. कारण मागच्या षटकामध्ये लगातार शेवटच्या 3 बॉल वरती 3 चौकार आले होते आणि या षटकातील पहिलाच बॉल फेस केला आणि 4 चौकार येताना पाहायला मिळाला. लगातार 4 चौकार आलेत आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 36 च्या घरामध्ये. अजूनही पहिल्या सत्रातील 9 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये रिस्की रन, चिकी सिंगल इथे पूर्ण केल्या आणि 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 धावा धावफलकावरती. सदतीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असणार आहे. इथे काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला होता परंतु बॅटच्या वरच्या हिस्स्याला बॉल अदलला आणि सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज पाटील. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. एका बाजूने टीम अष्टविनायक रामवाडी पेन आणि मस्जिद मोहल्ला शिल्फाटा खोपोली कॅप्टन उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. यस टॉस केला जाईल. त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा 4 धावा इथे पाडीच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. चला स्वप्नील मात्रे आपण टॉस घ्या पुढच्या मॅचचा. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस त्या ठिकाणी घेऊया. सुपर 6 मधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आपण जर पाहिलं तर अष्टविनायक रामवाडी पेन आणि त्यांच्याच विरोधामध्ये मस्जिद मोहल्ला शिल्फाटा खोपोली. चला टॉस देखील झालाय. टॉस जिंकलाय. टॉस कोणी जिंकलाय आमच्यापर्यंत पोहोचवा. यस मस्जिद मोहल्ला शिल्फाटा खोपोली. अजून सुंदर फटका राहुल. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाटील आणि राहुल जितेकर धावा आपल्या टीम साठी खोऱ्यानं गोळा करतोय. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 45 धावा. 45. अजून एक. वाह 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 काय फटका खेचलाय. सर्व प्रेक्षक देखील टाळ्या वाजवत आहेत राहुल साठी. का बॅटिंग करतोय, लढतोय, पडतोय आणि झडतोय आपल्या टीम साठी. अजून एक 4 धावेसाठी फटका चौकार. 10 बॉल वरती वैयक्तिक 26 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये यशनं कामगिरी चांगली केली. तदनंतर आता राहुल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी धावा गोळा करतोय. चला बॅटर आपण देखील जास्त वेळ घ्यायचा नाहीये. इथे अजून एक
अजून एक चांगला फटका. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 49. 53 धावा झाल्यात. माफ करा, 53 धावा झाल्यात. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर फटका. इथे चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. काय खेळतोय आणि इथे मात्र पॅडीला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पाडीला मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. परंतु अप्रतिम बॅटिंग राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 54 धावा. अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. चोपन्न धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे काय घडतोय, अजून एक बॉलला स्टॉप केले. अप्रतिम. खर तर फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिला सत्र समाप्त झालंय आणि धावफलकावरती टोटल 55 धावा झाल्यात. 56 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. चला, फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे आहेत. पंचावन्न धावा झाल्या. 56 धावेचं टार्गेट. वैयक्तिक 32 धावेची विस्फोटक इनिंग. नॉट आउट राहिला राहुल जितेकर. 55 धावा झाल्या. 56 धावेचं टार्गेट. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज. चला, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला, बॅटर आलेले आहेत. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाजीसाठी प्रथमेश आणि बंटीला आपण पाहतोय. चला, मॅच लावते सुरुवात. पंचावन्न धावा झाल्या. 56 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. चला, टाइम अलडा. मॅच सुरू करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश आणि बंटी ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती यशला आपण पाहतोय. स्ट्राइक वरती प्रथमेश, नॉन स्ट्राइक वरती बंटी या फलंदाजाला आपण पाहतोय. 56 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. मॅच लावते सुरुवात. पूर्वार्ध समाप्त झाला. उत्तरार्धाला सुरुवात होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यश सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. डेड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केला. पहिला चेंडू वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात खऱ्या अर्थानं डावाची सुरुवात होताना आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. इथे अप्रतिम फटका. स्विच हिटचा कडक 4 धाव्यासाठी हा चौकार. पहिला चेंडू वाईट आपण पाहिला. त्यानंतर पुढच्याच बॉलवरती स्विच हिटचा स्वीट फटका पाहायला मिळाला. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. चला, थोडस फास्ट खेळा. प्रत्येक बॉल वरती एकत्रित येऊ नका, विनंती असेल. 5 धावा धावफलकावरती
इथं आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये लाऊडली अपील देखील होताना आपण पाहिली. लाऊडली अपील देखील मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिली. डॉट चेंडू इथून येताना पाहायला मिळणार आहे. एक सुंदर चेंडू यश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील स्विच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल मात्र अप्रतिम पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यस चेक केलं जाईल. पंच कशाबद्दल रिव्ह्यू घेतलाय? हिट विकेट साठी. ओके. पंच आपण थर्ड अंपायरची मदत घ्या आणि तदनंतर हा डिसिजन. पहा चांगली स्पर्धा आहे त्याच्यामुळे प्लीज सर्वांनी सहकार्य करा. बाहेरून कुणी आवाज या ठिकाणी द्यायचा नाहीये. प्लीज सहकार्य करा. फलंदाज नॉट आउट असेल. तीन चेंडू आणि 5 धावा. पाच धावा फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इतिहास स्विचचा कडक फटका. 4 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका. पुन्हा एकदा 4 धावा त्याच दिशेने येताना आपण पाहिल्या. अजून एक, परंतु आता हिट विकेट झालाय फलंदाज आणि आता टाळ्या येऊ लागल्यात कारण मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. फटका अप्रतिम होता परंतु त्याला संतुलन या ठिकाणी राखता आलेलं नाहीये आणि तदनंतर हिट विकेट हा फलंदाज येताना आपण पाहिला. निराश असेल स्वतःवरती. ऋषभ वाघमारे हा खर तर घरातून 7 वाजता आला. हा त्याला विनंती असेल आपण घरी जा. चला घरी जायचं आपण. आहे इथे आहे मॅच बघतोय. चला घरी जा आपण आता.
चला उद्या शाळा आहे आणि आपल्याला उद्या शाळेत जायचं आहे. 7 वाजता या ठिकाणी मॅच बघायला आला होता. सर्वांनाच खरं तर क्रिकेटची आवड असते आणि सर्व लहान मुलं या ठिकाणी आता कोण मैदानाच्या दिशेने या ठिकाणी येत आहेत त्यांना प्लीज विनंती असेल आपण घरी जा. जे आले असतील त्यांना देखील आम्ही विनंती करतोय कारण खूप वेळ झाला आता. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. इथे काय घडतोय सुंदर गोलंदाजी आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, स्पीडअप करा. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज स्वरूपला आता आपण पाहणार आहोत. स्वरूप 9 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. स्वरूप गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय. 18 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज. इथे व्हाईट बॉल 10 धावा धावफलकावरती. इथे देखील आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 11 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. एक विकेट देखील येताना आपण पाहिली. महत्वाचा सामना इथून जर जिंकला तर मात्र एका ट्रॉफीचा हकदार होण्याची संधी खर तर ही तुमच्याकडे असणार आहे. कोण जिंकणार हा सामना सर्वांना खर तर उत्सुकता लागते या मॅचची. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा स्वरूप सज्ज होतोय. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव इथे स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. 12 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने किंग ऑफ कुंभार आली आणि त्यांच्याच विरोधामध्ये जे हनुमान करंजा उरण हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. 55 धावा झाल्यात. 56 धावेचं टार्गेट. यशनं अप्रतिम षटक फेकलं होतं पहिलं आणि फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. अजून एक वाईट एक्स्ट्राची धाव इथून येताना पाहायला मिळेल आणि धावा जर आपण पाहिल्या 14 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला संघ आपण जर पाहिला तर नितेश मंजुळे पुरस्कृत परी चॅम्पियन वाशी संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. इथे सुंदर फटका 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. परंतु या मॅच मध्ये कुठला संघ सुपर 3 मध्ये इथून दाखल होणारा येणाऱ्या वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या धावफलकावरती 18 धावा. 16 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये 4 वाईट आतापर्यंत येताना आपण पाहिले. इथे चांगला बॉल आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मग आमचे मित्र यश देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. कालच्या रात्रीमध्ये 12th रन होते परंतु आज इनॅक्शन मध्ये इथं पाडी पाटील धडपडतायत पडतायत परंतु बॉल रोखू शकलेले नाही आहेत. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि धावा झाल्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. इथे काय घडतोय बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. चोवीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती येताना आपल्याला पाहायला भेटतायत. स्वरूपला आपण पाहतोय. आता खर तर अतिरिक्त बाउन्स घेतला होता या बॉलनं. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिले तर 10 चेंडू फेकलेत या गोलंदाजानं. इथे काय घडतोय? फलंदाज ओयूटी आउट. खर तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला भेटत. आता येणारे बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये 12 आणि 31 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत. 12 चेंडू 31. चला सामना लगेचच सुरू करा. टीम कुंभार आली. अजून एक सामना या ठिकाणी जरूर पेंडिंग असेल सुपर 6 चा, त्याच्यामुळे प्लीज सहकार्य करा. इथे काय घडतो मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज जतीन मोरेला आपण पाहतोय. स्ट्राइक रेट वरती मोहित हा फलंदाज पाहायला भेटतोय. चला जास्त वेळ घेताय कुंभाराली टीम. आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय, जरा लक्ष असू द्या. 11 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. 11 बॉल 30 धावा. इथे पायावरती बॉल टाकला, त्याच्यावरती 4 आल्या. 4 धावा जरूर येताना पाहायला मिळतात. अतिशय वेग होता या बॉल वरती आणि त्याच्यावरती 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 10 चेंडू आणि 26. 10 चेंडू 26 समीकरण. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. शाबाश असे खरं तर आवाज येत असताना मात्र मैदानाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात, कारण कुंभार आली चे प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात आलेत. नवीन फलंदाज श्री मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन. 9 चेंडू आणि 25. 9 चेंडू 25 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप केलाय. हाही बॉल फुल टॉस, त्याच्यावरती 4 धावा इथं पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरू करा. 8 बॉल आणि 21. 8 बॉल 21 समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आठ बॉल 21. इथे व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन इथून येताना पाहायला मिळेल. पहा आता शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. टीम कुंभार आली
आता जर एकत्रित आलात प्रत्येक बॉल वरती तर फायनलाइज केला जाईल. हा शेवटचा पुकार असेल. 8 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. अजून एक वाईट बॉल. दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा 4 फुलटॉस पद्धतीचे बॉल त्याच्यावरती 4-4-4 हे समीकरण पाहायला मिळतोय. अजून एक 4 धावेसाठी फटका आणि नेक्स्ट मॅच आपण देखील सज्ज राहा. इथे 7 बॉल आणि तब्बल 15 7 चेंडू 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही या मॅच मध्ये कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी हारलेला नाहीये. इथून जर एखादा चांगला बॉल आला ना तर पुन्हा एकदा पुनरागमन करेल टीम कुंभार आली. इथे चांगला चेंडू फेकला आणि फलंदाज ओयूटी आउट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. आता शेवटचं अंतिम षटक इथून येणं बाकी असेल आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 15 धावसंख्येची गरज आणि कंपल्सरी चेसिंग. खर तर हा सामना जिंकला कुंभारली टीमनं तर पाटील इव्हेंट्स यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज झालंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 6 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावसंख्येची गरज. पाडी यांनी जर सामना जिंकवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज स्वप्नील म्हात्रे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 6 चेंडू 15. पहा भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. पाडी आता गोलंदाजी मार्ग वरती आला. त्याच्याकडे आता खर तर भवितव्य कुंभार आली या टीमचं दिलंय. सामना रंगतोय. सुंदर बॉल आणि इथे काय घडतोय. वाह काय विकेट किपरिंग पाहायला मिळाली. विकेटच्या मागे झडप घातले मानस कुंभारनं आणि या बॉलला स्टॉप केले. पाच बॉल आणि 15. 5 चेंडू 15चं समीकरण. पहिला चेंडू डॉट आलाय. पाडी अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. खर तर संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर कुंभारली संघाचं विश्लेषण पाहिलं तर फक्त प्रथम बॅटिंग करत असताना धावा डिपेंड केल्या होत्या आणि इथे काय घडतंय. चार चेंडू आणि 11. बंटीच्या बॅट मधून इथे काय घडतोय. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली परंतु तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी घेण्यात आले. तिसरे पंच पहा फक्त तिसरे पंचच पाहतील बाकी कोणी पाहणार नाहीये. दोन्ही संघाचे 12th मॅन आपण सर्वांनी बाजूला व्हा. पंच थर्ड अंपायरच फक्त पाहतील. योग्य तो डिसिजन दिलं जाईल.
कुशल डिसिजन आहे, त्याच्यामुळे वेळ देखील घेतला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. थोड्याच वेळात डिसिजन हा खरं तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. महत्वाचा सामना. फलंदाज बाद, फलंदाज बाद. कारण बॅट थोडीशी या ठिकाणी शॉर्ट पडले आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण जर पाहिलं तर तिन्ही पंचांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. मग कुठल्याही संघाच्या बाजूने डिसिजन खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून लागलेच नाहीयेत. आता गरज असेल, येणारे बॉल शिल्लक असतील 3 आणि 11. 3 चौकार हे कंपल्सरी मारावेच लागणार आहेत. नवीन फलंदाज प्रणय मैदानाच्या आतमध्ये. मॅच खर तर हा सामना जिंकला कुंभाराली संघानं, तर उरणसाठी पारितोषिक आलंय. बिपिन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. खर तर बिपिन पाटील कुठल्या संघाचे पाठीराखे हे आहेत आम्हाला देखील समजत नाहीये. कारण कुठल्याही खेळाडूवरती आणि कुठल्याही संघावरती ते पैसे लावतायत. क्रिकेट वेडे फॅन असंच म्हणावं लागेल. इथे फलंदाज बाद आणि इथे पहा खरं तर आमचे हितेशजी पाटील देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्यांच्याच गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन बॉल वरती 11चं समीकरण. पाडीने आज मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे. इथे काय घडतो, अजून एक चांगला चेंडू फेकलाय आणि आता सुपर 3च्या उंबरठ्यावरती किंग ऑफ कुंभाराली हा संघ जाताना पाहायला मिळेल का? परंतु शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाडीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज स्वप्नील म्हात्रे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि पाटील इव्हेंट्स यांच्या माध्यमातून 5000 आणि हे पहा पॅडी पाटील यांचा जल्लोष. विकेट वरती कुणी या ठिकाणचं नाचायचं नाहीये. विकेट वरती कुणी नाचू नका. खरं तर जमीर भाई यांच्या माध्यमातून